सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय। आज आहे 11 ऑगस्ट आणि आजपासून ते 15-16 पर्यंत राज्यात पाऊस आहे। त्याचबरोबर तुम्ही हे जे वर पाहताय 2027ला दुष्काळ आहे असं विविध माध्यमातून सांगितलं जातं, त्याबद्दलही आज थोडं बोलूयात। कारण की अनेक जणांनी मला स्क्रीनशॉट पाठवलेत, फोटो पाठवलेत आणि ते त्यांच्या प्रश्नाचं निरासन करणं हे माझं काम आहे। बघा, 2027चा दुष्काळ समजण्यासाठी आपल्याला मार्चपर्यंत थांबावं लागतं। कारण की पावसाळ्यात समजतं उन्हाळा कसा आहे, हिवाळा कसा आहे, आणि हिवाळ्यात समजतं उन्हाळा कसा आहे आणि उन्हाळ्यात समजतं पावसाळा कसा आहे। आपण ज्यावेळेस 5 मार्चला हवामानाचा रिपोर्ट देत असतो त्यावर रिपोर्टमध्ये जे शिक्कामोर्तब करतो तो शिक्कामोर्तब आपण 12ही महिने बदलत नाही। आणि ज्या दिवशी संपूर्ण पावसाळा संपतो त्यावेळेस तुम्हालाही कळून जातं की कसं सांगितलं होतं रिपोर्टमध्ये आणि कसा झालाय पाऊस। आतापर्यंत हे 3रं वर्ष कंप्लीट झालंय ज्यामध्ये अजूनही महाराष्ट्रामध्ये आपला रिपोर्ट फेल गेला नाहीये। त्यामुळे पुढच्या वर्षी काय घडणार आहे हे ह्या वर्षी कुठलंच जगातलं मॉडेल सांगू शकत नाहीये। यंदा तर 1972ची कंडिशन सांगितली होती, अर्धा पावसाळा झालाय। जवळपास 70% महाराष्ट्रात ती कंडिशन पुसली गेली आहे। राहिली 30% भागाची तीही 12 सप्टेंबरच्या आतमध्ये संपून पुसून जाईल, तेवढे मोठे पाऊस अजूनही पुढे आहेत। त्यामुळे 2027चा दुष्काळ हे मॉडेल्स कुठल्याच जगात आहे किंवा एलियननी बनवलं असेल तर तेही आपल्याला बघावं लागणार आहे। ठीक आहे, 2027 बद्दल मी काही बोलणार नाही, पण हा जो काही सुपर एल्निनो आहे तोच मार्चपर्यंतच राहणार आहे, तिथून पुढे नॉर्मल कंडिशन होणार आहे। उलट ह्या वर्षापेक्षा पुढच्या वर्षी पाऊस चांगला राहू शकतो सुपर एल्निनो नसल्यामुळे, पण 2027ला दुष्काळ नाही हे आजही स्पष्ट करता येत नसतं। आता विषय आपल्या 11 ऑगस्टचा। मला सकाळपासून अनेक शेतकऱ्यांनी उन्हाचे फोटो पाठवलेत। पहाटेपासून पाऊस नाही सांगितलेला तुम्हाला, दुपारनंतर 3-4 वाजता पश्चिम महाराष्ट्रात खानदेशात सुरुवात करेल आणि मराठवाड्यातल्या नांदेडपर्यंत यायला, लातूरपर्यंत यायला त्याला संध्याकाळचे 8ही वाजतील, पण पाऊस आजपासून आहे। तर लक्षात घ्या, आज 4-5 वाजेपर्यंत कुठे कुठे पाऊस आगमन करेल। सांगली, सोलापूर, नाशिक जिल्हा, अहिल्यानगर 4-5 वाजेपर्यंत, 2:30 वाजता काही ठिकाणी, 3 वाजता काही ठिकाणी, दुपारून चालू होऊन जाईल। दुपारपर्यंत आता उन्हाचा चटका जरा जास्त राहील। पाऊस यायचा असला की उन्हाचा चटका आणि गरमीची लेवल ही वाढत असते, तर हे 4-5 वाजता जास्त होईल आणि त्यानंतर जळगाव जिल्ह्यामध्ये जरा लवकर आगमन करेल। ठीक आहे, छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर, कन्नड, सिल्लोड व गंगापूर हे देखील भाग आहेत। नेवासा, पाथर्डी, राहुरी हे देखील भाग आज आहेत। करमाळा परिसर, कोपरगाव परिसर आज आहे। बीड जिल्ह्यात कडाष्टी, शिरूर, गेवराई, अंबड, घनसावंगी ही पट्ट्या आज संध्याकाळपर्यंत आहेत। त्यानंतर धाराशिव आज बऱ्याच ठिकाणी आहे, सोलापूर ही बऱ्याच ठिकाणी आहे, नांदेड वगैरे भाग आज चांगला आहे। जास्त पाऊस जो असेल तो अकोला वगैरे भागांना सुद्धा आहे, नागपूर वगैरे भागात सुद्धा आज आहे। आणि पाणी हा संध्याकाळच्या वेळेला जास्त डेव्हलप होणार आहे, म्हणजे दिवस मावळला की तिथून पुढे जास्त मराठवाड्यात आणि विदर्भात सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, महेकर, लोणार हे परिसर जास्त आहेत। अंबडला पण आज चांगला पाणी होणार आहे अनेक ठिकाणी, पैठण सुद्धा आहे आज। त्यानंतर आजच्या 11 ऑगस्टला हिंगोली, जिंतूर, यवतमाळ पट्टे पण बरे आहेत। आणि हे जे काही स्वरूप आहे मी तुम्हाला आजच लगेच सगळा महाराष्ट्र व्यापेल असं सांगितलेलं नाहीये। 11 पासून ते चक्क 15 ऑगस्टपर्यंत काही यांना सोडलेल्या भागांनाही थांबावं लागणार आहे। म्हणजे हे 4 दिवसाचा पावसाचा खेळ आहे, कुठलंही सिस्टम नाही। पाऊस कसा येईल हे तुम्हाला 4 दिवसात समजेल आणि मला अंदाज बदलावा लागेल अशी वेळ येईल। यांनाच कालच अंदाज बदलावा लागले, ही वेळ पाऊस यायच्या अगोदर एका दिवसाने झाली आहे। आता म्हणतात सरी पडतील, आता म्हणतात पिकांना जीवदाने, आता अजून काही बोलतील, पण ह्या पठ्ठ्यानं महाराष्ट्रामध्ये जो इतिहास घडवलाय हा तुम्हाला माहिती आहे की या काळामध्ये खंड पडणार होता, या काळामध्ये खंड पडणार आहे असं वक्तव्य हे बदलावंच लागलं। आणि ह्या 5 दिवसात तुम्हाला समजून जाईल, 4च दिवसामध्ये आजपासून 15 पर्यंत की महाराष्ट्रात ठिकठिकाणी शेतकऱ्यांच्या पिकांना जीवदान मिळेल।
आणि जे सांगितलेले लक्षात ठेवा की हे जे होणार आहे याला 4 दिवस लागतील. आज 11ला जवळपास 30-40% भाग पहिल्याच दिवशी, उद्या 30-35% भाग, असं करत करत ह्या 4 दिवसामध्ये तुमच्या पिकांना चांगलं जीवदान मिळेल आणि अनेक ठिकाणी थोडं पिकं सुकणं देखील उद्यापासून कमी होईल. तर अशी पद्धत आहे. तर तुमच्या कमेंट्स घेऊया डायरेक्टली. नागपूरमध्ये जसा जसा पाऊस थोडा उशीर करेल, म्हणजे 13, 14, 15 तारीख जी उजळेल, ही जास्त प्रणाली तिथे आहे. चंद्रपूरला काही ठिकाणी नदी नाल्यांना पण पाणी येईल असं काही गावखेड्यांची रेशीव इथे पाहायला मिळतोय. त्यामध्ये यवतमाळचा समावेश आहे, वर्ध्याचा समावेश आहे, यवतमाळ उत्तर भाग आहे, वाशिमला देखील बरा पाणी आहे, नांदेड, परभणी, पूर्णा, पालम हे देखील भाग बऱ्यापैकी आहेत. ठीक आहे. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, विदर्भ, मराठवाड्यात या 5 दिवसात चांगला पाणी आहे. तुषार गायकवाड सर, आज बीड जिल्ह्यात चांगला पाणी पडणार आहे. काही भाग सुटले तर ह्या 2-3 दिवसात तो पूर्ण करेल, पण आज चांगली सुरुवात होऊन जाईल. कालही तुमच्या बीड जिल्ह्यामधले काही व्हिडिओ आलेत मला. नांदेड आहे संध्याकाळी, लातूर, निलंगा पण संध्याकाळी आहे. रामहरी तांबे सर आपल्या नांदूर घाट परिसरामध्ये आहे. सुरेश दातकी सर, कालच तुम्ही मला व्हिडिओ पाठवलाय की माधुर मोहीमध्ये काल पडला, आमच्या गावाला नाही पडला, आज तुमच्या तिकडे सुरुवात होईल. आणि आवडली मला तुमची कमेंट. पाऊस नाही पडला तर घोड नाही, पण जय शिवराय म्हणता हे चांगलं आहे. नाही, पाऊसही पडणार आहे. पुसद दिग्रज आज आहे आणि 13-14 जास्त आहे. छत्रपती संभाजीनगर आज आहे. पुन्हा पुढे पण चांगला आहे, 14, 15 आणि 16ला सुद्धा. काही गावं जे सुटणार आहेत ना याच्यामध्ये, कारण की एका दिवसात तर सगळं व्यापणारच नाही ते, 1 बी 2 बी, याला 14-15 पण लागेल. पण आज मोठी सुरुवात होते. काल कशी थोडी मोजकी झाली, आज ओरिजिनल सुरुवात आज आहे, ते पण 4-5 वाजता दिवस होता. त्यामुळे दुपारा 3 वाजता मला फोन करायचाच नाही, मेसेज पण नाही टाकायचा. तुम्हाला सांगितलं हे 4 दिवस पूर्ण होऊन द्यायचे आणि याचे हे खंडाचे दिवस सांगितले तुम्हाला इतरांनी. हे लक्षात घेऊनच आपण आपल्या अंदाजाकडे लक्ष द्यायचं. तुळजापूरला करडे सर काल थोडाफार पडलाय, आज वाढ होईल. नंदुरबार जिल्ह्यात कधीपासून चांगली उघड आहे, सध्या उघड नाहीये, पण वाऱ्यामुळे थोडंसं उघडीप मिळू शकते. हिंगोलीला आज आहे. ढाकणे सर, बीरगेवडाईचा बराचसा भाग आज बरा होईल, अजून 3-4 दिवसात तुमचा भाग पूर्ण होऊन जाईल. शिरूर कासवार आज आहे. खेडकर सर, मेघाला काल झालाय तुरळक ठिकाणी, आज पण वाढणार आहे. रिसोडला पण काल झाला म्हणते थोडाफार. आणि हे 4 दिवस तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. कमेंट घेत बसलो तर दिवस मावळून जाईल आपल्याला. एकदा थोडक्यात परत सांगतोय. जळगावसह पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, विदर्भ, मराठवाड्यात आज भाग बदलत पद्धतीसारखाच, पण बऱ्यापैकी व्याप्ती चांगली आहे संध्याकाळच्या 8 वाजेपर्यंत, म्हणजे आपला जो लाईव्ह आहे त्यावेळेपर्यंत. तर एक जिल्हा आपण सांगूयात. आज नाशिक, मुंबई, कोकण किनारपट्टीसह सांगली, सोलापूरला पाऊस बऱ्याच 40-50% भाग आज पहिल्याच दिवशी तो घेईल. त्यानंतर नांदेड परिसराला जसा जसा संध्याकाळ उजेल 6-7 वाजता त्या टायमिंगला इथे पाऊस वाढेल. बीड जिल्हा आहे, धाराशिव आहे, जालना पण बऱ्याच ठिकाणी आहे, छत्रपती संभाजीनगर पण आहे, जळगाव आहे, बुलढाणा आहे, त्याचबरोबर वाशिम वगैरे भाग देखील आहे. आणि बुलढाण्याचं नामांतरण जर झालं तर राजमाता जिजाऊ नगर असा आपल्या व्हिडिओमध्ये उल्लेख होईल. अजून त्याची वाटचाल चालू आहे बरं का. त्यानंतर इकडे वाशिम वगैरे पट्टे सुद्धा आहेत. आंबड पट्ट्यात आज आहे खवलेसर काही प्रमाणात. वैजापूर सुद्धा आहे आज आणि 3-4 दिवसामध्ये इथे पाणी बरा होईल. तर चालेल मित्रांनो, जय शिवराय, धन्यवाद.